तर मंडळी, हा आहे किल्ले पन्हाळगड आणि याच्याच पायथ्याशी असलेलं आमचं गाव म्हणजे आपटीपैकी सोमवारपेठ. आजचं वातावरण जरा ढगाळच आहे आणि त्यातच आज पालजत्रेचं नियोजन पण आहे. आता बघूया काय काय कसं काय घडतंय ते आणि कोण काय करतंय ते. आता पालजत्रा म्हणल्यावर पहिल्यांदा बकरं ते लागतंय. मग काय ते आणायला हे बाळदाजी आणि इलासभाऊ दोघं पण निघाल्यात, ते पण गाडीवरनं. 7-8 वर्षापूर्वीचीच गोष्ट. पालजत्रेला पालवं ठरवायला अशी गाडी बिडी काय नव्हती, चालतच जायचं आणि कुणाच तरी बकरं ठरवून आणायचं. हे आमचे खातेदार इलासभाऊ पालवा आणायला दोरी घेऊन निघाल्याचं मला दाखवायला लागल्यात. मला वाटलं ही कुठली लवकर येतात, पण ही दोघंही बरोबर अर्ध्या तासानं हजर झाले, ते पण बकरं घेऊनच. हे बघा, हे बाळदाजी कसं खुश आहेत, ते कसं गंमत करतात ते बघा. पालव्याला तेवढं शेडत व्यवस्थित बांधलं, नाहीतर कुठं तर पळून जायचं हो. आता गावची पालजत्रा म्हणल्यावर सकाळपासूनच 7-8 जण जमा झाली होती आणि नुसतीच जमा झाली नव्हती तर नियोजन पण लावत होती. हे आहेत आमच्या गावातील मुस्लिम बांधव शहाबुद्दीन अब्दुल लांजेकर. प्रेमानं सगळे त्यासनी साहेब्या किंवा साहेबराव म्हणूनच हाक मारतात. ते पण घरची सगळी कामे सोडून आज येरवाळी हजर झाले होते. पालजत्रा म्हटल्यावर नुसतंच पालवं लागत नाही, त्याबरोबर नारळ, अगरबत्ती, कापूर हे सुद्धा लागतंय. ते सुद्धा मटेरियल त्यांनी बरोबर येताना आणलं होतं. हे पालवं काय इलाभाऊला वडता वडत नव्हतं. बहुतेक ते आज मला काय तिकडं नेऊ नकासा असंच म्हणत होतं वाटतं. इकडं बकऱ्याला नसतोपर्यंत बंडाभाऊने एक दगड आणून पुजला, त्याच्याबरोबर सगळ्यांनी गुलाल बिलाल लावला आणि तोच गुलाल त्या बकऱ्याला पण लावला. आजच्या दिवसाची सुरुवात तर झकास झाली होती आणि त्याबरोबर एकापेक्षा एक माणूस वाढायला लागलं होतं. आता या ठिकाणी लांजेकर बंधूंनी आपलं काम चोखपणे पार पाडलं होतं. बकऱ्याचं चमडं काढल्यावर बकरं पांढरखड आणि मटण लुसलुशीत दिसत होतं. नंतर न बघा, बकऱ्याचं फर एकीकडं, हृदय एकीकडं, फुफ्फुस एकीकडं, काळेज एकीकडं, असं सगळं भाग वेगवेगळं करून टाकलेलं, म्हणजे वाटायला नंतर बरं पडतंय हो. आता ह्यो बघा बकऱ्याचा कोटा आत कसा असतोय ते धुतल्यानंतर मी तुम्हाला आता लगेचच दाखवतो. बकऱ्याचा कोटा पाण्यानं साफ केल्यानंतर कसा दिसतोय बघा. तुमच्या डोळ्यावर विश्वासही बसणार नाही अशी त्याची आतील रचना असते. आता बकऱ्याच्या आतड्याचा आणखी एक भाग बघा, अतिशय आश्चर्यकारक आहे. तर हा भाग म्हणजे 7 कप्पी भाग होय. याची रचना बघा, तुम्ही बघून थक्क व्हाल. पालजत्रेच्या दिवशी गावातील सर्व देवांना नैवेद्य करून दाखवावा लागतोय. त्यासाठी प्रत्येक कुटुंबातील लोकांनी तेल, चटणी, तांदूळ गोळा करून त्याचा नैवेद्य करावा, यासाठी प्रत्येक घरात जाऊन आम्ही असं सगळं काय गोळा केलं होतं. आज गावातल्या कुठल्याही घरात जरी गेलं तर हे साहित्य प्रत्येक घरातील महिला आवडीनं पाहिजे तेवढं देतात. इकडं आम्ही गावातनं चटणी तेल गोळा करतोय, तोपर्यंत इकडं बकरं सगळं कुटून तयार झालं होतं आणि आता त्याचं वाटं घालणार होतं आणि त्यासाठी असं स्वच्छ कागद हातरलं होतं. तर मंडळी, आज आमच्या कुटुंबात एकूण 22 वाटे घालणार होतो. तर मंडळी, तुम्ही म्हणत अचिला हा कुटण म्हणजे सारखं काय म्हणताय, तर कुटणाचा अर्थ म्हणजे गावातील ठराविक लोकांचा केलेला ग्रुप, म्हणजे गावात जसं मंडळ असतंय तसं. पहिल्यांदा इथं वाटं घालताना शशीराव आणि संजयभाऊनी पहिल्यांदा मोठे हाडकं घेतली आणि त्याचं 22 वाटं केलं आणि त्याच्यावरच सगळ्यांचं असं एकसारखं समान भाग तयार करून ठेवणार होतं. पालजत्रेत बघा गेलं तर हा वाटाच खरा महत्वाचा असतोय आणि त्यामुळं अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक करायला लागतोय. तसं बघायला गेलं तर पालजत्राचा वाटा हा परिपूर्णच असतोय, कारण त्यामध्ये बकऱ्याच्या सर्व शरीराचा भाग थोडा थोडा का होईना त्या वाट्यामध्ये घातलेला असतो. आता हा देवाचाच वाटा असल्यामुळे मापात माप केलं जात नाही. सर्व वाटे कसे समसमानच येतात. या ठिकाणी मापाड्याचं काम शशीराव यांनी केलं होतं, त्यामुळे सगळं काम कसं ओके मध्ये झालं होतं. वाटा घालता घालता आता हे वाट 1-1 किलोचं झालं होतं. इकडं पकाभाऊनी पण आतडी कोतळ्याचं समसमान वाट करायला घेतलं होतं आणि हे बघा इट्टल भाऊनी लागलंच आतडी कोतळ्याचं पण समसमान वाट त्या वाट्यावर घालायला चालू केलं. इकडे चंद्रनानांनी खोबऱ्याचं पण बारीक बारीक तुकडं करून ते पण सगळ्यांनी वाटायला चालू केलं. आता वाटा घालायचं काम पूर्ण झालं होतं आणि आमच्या कुटुंबातली सगळी मंडळी असं मटण न्यायला, आता ही मटण नव्हे तर प्रसाद न्यायला असं डबा घेऊन किंवा भांडे घेऊन आली होती. आता पालजत्रेचा हा व्याप बघता मनुष्यबळ पण भरपूर लागतंय, त्यामुळं पालजत्रेला गावातली मंडळी हजर राहणं हे तितकंच गरजेचं असतं. आता एवढी मोठी उलाढाल करायची म्हटल्यावर पैचा हिशेब द्यायला लागतोय आणि त्याची सगळी जबाबदारी बाळदाजींनी आपल्याकडे घेतली होती. तर मंडळी, तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे बकरं किंवा पालवं कापलं जातंय ते देवीलाच कापलं जातंय. त्यामुळे हा वाटा जो असतोय तो देवाचा वाटा म्हणून मानला जातो. त्यामुळं हा वाटा चुकवून चालत नाही.
समजा कुणी हा जर वाटा चुकविला तर त्याला गावाबाहेर काढल्यासारखंच असतंय. त्यामुळं या वाट्याला खूप काही महत्त्व आहे. आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सकाळपासून मनापासून काम केल्यामुळे व एकजुटीने काम केल्यामुळे हे काम व्यवस्थितपणे पार पडलं होतं. साधारणपणे 12:30 वाजताच हा मटण वाटपाचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडला होता. शेवटी मर्यामे देवीला नैवेद्य दाखवून बंडाभाऊंनी आजच्या कार्यक्रमाची सांगता केली.